पाटलांचा आणि क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवेंचे चाहते म्हणून घेणारे हे कार्यकर्तेही हे कट्टे पडलेत. हा मागचा अतिक्रमणाचा भाग पत्रे मारलेत या विषयावर विद्रोही संघटनेच्या संस्थापक सचिव पूजाताई देडे या ठिकाणी आलेले आहेत. आपण त्यांना विचारूया या चौकाची व्यथा आणि या चौकाकडे होत असणार दुर्लक्ष, होत असणार अतिक्रमण आपण काय कराल या विषयावर काय बोलता. खरं पाहता लहुजी वस्ताद साळवे यांचा धाराशिव शहरामधला अगदी मुख्य मोक्याच्या ठिकाणी असणारा हा चौक आहे. समोरच कोर्ट आहे, जवळपास नगरपालिका आहे आणि हा मोक्याच्या ठिकाणी असलेला हा चौक आहे. पलीकडे बघितलं तर बस स्टँड आहे आणि मुख्य पॉइंटवरचा हा चौक असताना या चौकाची स्थापना करणारे आदरणीय मारुतीजी लोंढे, त्याच पद्धतीने प्रभाकर लोंढे या दोन्ही बंधूंचा मी सत्कार केला होता. मागील 8-10 वर्षामध्ये या चौकाचं संरक्षण आणि जतन मी केलेलं आहे. या चौकाला लहुजी वस्ताद साळवे यांची कन्या या नात्यानं, लहुजी वस्ताद साळवे हे माझे बाप या नात्यानं या चौकाचं मी संरक्षण केलेलं आहे आणि लेकीचं कर्तव्य निभावत या चौकाच्या स्वच्छतेपासून ते इथं झेंडा लावण्यापर्यंत, झेंडा बदलण्यापर्यंत ही सर्व कामं मी केलेली आहेत. आज खऱ्या अर्थानं या चौकाची दुरावस्था विशेषतः त्या अतिक्रमणामुळे दिसून येते. तर ते अतिक्रमण जर लीगल अतिक्रमण असेल तर ते अतिक्रमण नगर परिषदेनं याची दखल घेऊन, ते लीगल अतिक्रमण असेल तर त्याची दखल घेऊन त्या अतिक्रमणाला हटवण्याचं काम करावं आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या आद्य क्रांतिपिता क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांचं चौक हे धाराशिवच्या जनतेसाठी मोकळा करावा. आणि चौकाची व्यथा झाली, हे दांडे तुडलेले आहेत, इथं गाड्या थांबतात, माग अतिक्रमण झालेलं आहे. या विषयावर आपली संघटना काय करणार आहे? 100% मी 10 वर्ष या चौकाचं संरक्षण आणि जतन केलेलं आहे. त्याच पद्धतीनं यानंतरही या चौकावरती विशेष लक्ष देऊन इथं कोणतीही दुरावस्था होणार नाही याची मी काळजी घेईन आणि लहुजी विद्रोही सेनेच्या माध्यमातून लवकरात लवकर जे अतिक्रमण पाठीमागे झालेलं आहे ते अतिक्रमण लीगल असो किंवा इलिगल असो, ते अतिक्रमण हटवण्याच्या लहुजी विद्रोही सेना स्वतःच्या हातामध्ये घेईल आणि त्याचं नेतृत्व मी स्वतः करेन आणि भविष्यामध्ये लवकरात लवकर ते अतिक्रमण हटवलं जाईल आणि लहुजी वस्ताद साळवे यांचा चौक हा जनतेसाठी खुला केला जाईल. मागचं जे अतिक्रमण आहे ती संबंधित मालकाच्या नावावर आहे असं नगरपालिकेच्या CO फड मॅडम यांनी सांगितलं. मी त्यावेळेस त्यांना सांगितलं, न्यू भारतीय टायगर संघटनेच्या वतीनं मागणी आहे की हे जे अतिक्रमणाची जागा आहे ती नगरपालिकेने अधिग्रहण करावी आणि ती क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवेंच्या नावावर करून ही चौक क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे या देशाला स्वतंत्र मिळवून देणारे महामानव यांच्या नावानं करावा, अशा पद्धतीने मागणी केल्यानंतर आम्ही प्रस्ताव पाठवू असा त्यांनी शब्द दिला. आपण या बाबतीमध्ये निवेदन देणार आहात का आणि हे चौक ताब्यात घेण्यासाठी काय करणार आहे? नगरपालिकेला जो आपण मागणी मांडलेली आहे ती अगदी रास्त आहे. त्याच धर्तीवरती या मागणीचा पाठपुरावा करत लहुजी विद्रोही सेना नगरपालिकेला सांगेल की हे चौक अधिग्रहित करून ते ज्यांच्या कुणाच्या मालकीचं ते अतिक्रमण आहे त्या लोकांना त्याचा मुआवजा भरून नगरपालिकेनं सर्व जबाबदारी आपल्या हातामध्ये घेऊन या चौकाला अतिक्रमण मुक्त करण्यासाठी पाऊल उचलले पाहिजेत. यासाठी लहुजी विद्रोही सेना वेळोवेळी पाठपुरावा करेल आणि त्या मागणीवरती मार्गक्रमण करेल. 2004 चौक ज्यावेळेस आम्ही स्थापन करत होतो त्यावेळेस या संबंधित मालकानं विरोध कसलाही केला नाही. लगत 22 वर्ष या चौकाकडे त्यांनी ढुकून बघितलं नाही. पण ज्या वेळेस क्रांतीवीर लहुजी साळवेंचा हे चबुतरा बांधत असताना त्या माणसानं आडवं आणलं आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही अडवतो, आम्हाला पैसे मिळावे म्हणून. तुम्ही लढाई केली तर आम्हाला त्याचा मावेजा तर मिळेल. मग ते नेमकं तुम्ही काय करायला या विषयावर? खरं पाहता म्हणजे महापुरुषाचा चौक अडवावा ही अतिशय दुय्यम मानसिकता आहे. आम्ही असे दानशूर या देशामध्ये बघितलेले आहेत की जे दानशूर स्वतःच्या कितीतरी एकर जागा हे महापुरुषाच्या नावाने सहज सोडतात आणि या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी झटणारे महापिता देशपिता लहुजी वस्ताद साळवे यांच्या चौकात फक्त 4 तुकड्याचा मुआवजा मिळण्यासाठी जर हे मालक जर
तिथं जागाच्यावर अतिक्रमण करत असतील तर ही अतिशय खेदाची बाब आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा चौक आडतलाईनच्या समोर आहे. त्या ठिकाणी विशंभर पाटलाची जागा होती आणि मी विनंती केली, पत्र दिले त्यांना, ही जागा दान द्या. त्या माणसानं अण्णाभाऊ साठेंच्या चौकासाठी ती जागा दान दिली आणि ते चौक त्या ठिकाणी उभा राहिला. त्या माणसात आणि या माणसात काय फरक आहे? आम्ही अशी अपेक्षा करतोय की यांच्याही बुद्धीमध्ये नक्की प्रकाश पडेल आणि हे सुद्धा लहुजी वस्ताद साळवे या क्रांतीपित्यासाठी ही जागा नक्कीच सोडतील आणि नक्कीच दान करतील. नाही सोडली तर काय करायला आपण? नाही सोडली तर कायदेशीर लढाई आम्ही लढू आणि आमची जागा आम्ही हस्तगत करून घेऊ. तर हे आहेत पूजाताई देडे, लहुजी विद्रोही संघटनेच्या ते संस्थापक सचिव आहेत. लवकरात लवकर या चौकासाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे. जर त्या जागा मालकाची जागा अधिकृत असेल तर ती जागा नगरपालिकेने ताब्यात घ्यावी आणि क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवेंच्या चौकासाठी नगरपालिकेने पैसा भरून ते चौक स्थापन करावा अशीही त्यांनी मागणी केली. अजून काय मुद्दा राहिला सांगा? आणखीन एक मुद्दा, महत्वाचा मुद्दा म्हणजे आताच नुकतेच जे खासदार म्हणून या जिल्ह्याचे निवडून आलेले आहेत आदरणीय ओमराजे निंबाळकर यांना सुद्धा या चौकामध्ये विशेष लक्ष घालण्यासाठी आम्ही भाग पाडू आणि यांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनातून हे चौकाला अतिक्रमणातून मोकळं करण्यासाठी आम्ही पुढे पाऊल टाकू. तर खासदार नूतन खासदार सन्माननीय आदरणीय ओमराजे निंबाळकर साहेब यांना सुद्धा आम्ही साकडं घालू, त्यांना भाग पाडू. हे क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवेंचा चौक हस्तगत करण्यासाठी जे जे काय करता येईल ते करू, तीव्र आंदोलन छेडू, पण क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांचा चौक आम्ही मिळूनच घेऊ असं पूजाताई देडे म्हणाल्या. बघूया नेमकं भावी काळामध्ये कशा पद्धतीनं आंदोलन छेडून हे चौक ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतात. पूजाताई देडेंच्या सोबत न्यू भारतीय टायगर सेना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर लोंढे या नात्यानं आम्ही सोबत काम करूया आणि जेवढ्या समविचारी संघटना आहेत तेवढ्या समविचारी संघटना सोबत घेऊन मातंग समाजाचा स्वाभिमान वाढवण्यासाठी लहुजी वस्ताद साळवे चौक ताब्यात घेऊया असा इशारा आम्ही देत आहोत. पाहूया येणाऱ्या काळात नगरपालिका प्रशासन काय करेल ते. येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास यूट्यूब चॅनल संपादक, या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद धाराशिवकर, धन्यवाद उस्मानाबादकर.